भावा पीक विमा थेट झाला जमा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या आदेशानंतर शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर तुमचा पीक विमा जमा झाला नसेल तर एका मिनिटात तुमचा पीक विमा आता जमा होणार आहे। मात्र त्यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे। तो अर्ज कसा करायचा आहे तर चला जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारचा अर्ज आहे। तो अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे। बघा त्यांनी काय म्हटलंय, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 आणि 24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या पत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावा असं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बघा अर्ज तुम्हाला नीट भरायचा आहे, वरी दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तालुका निवारण समितीच्या पुढे तालुका तुमचा जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचं नाव जे आहे ते टाकायचं आहे, तुम्हाला गावाचं नाव टाकायचं आहे, तुमचं मंडळ टाकायचं आहे, तालुका टाकायचा आणि जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला गट क्रमांक टाकायचा आहे, अर्थात सर्वे क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, जे काही तुमचं क्षेत्र असेल 7/12 नुसार ते तुम्हाला टाकायचे आहे, त्यानंतर पूर्व सूचना दिलेली जर तुमच्याकडे तारीख असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाकायची, त्यानंतर तुम्हाला पावतीचा क्रमांक टाकायचा आहे आणि सोबत पावतीची जी काही छायाप्रत आहे ती तुम्हाला या ठिकाणी जोडायची आणि तुम्हाला थोडक्यात तुमचा तपशील द्यायचा आहे। तुम्हाला याआधी किती रक्कम मिळाली, जर याआधी तुम्हाला 25% अग्री मिळाली असेल तर किती रुपये मिळाली त्याचा उल्लेख देखील या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी तुमच्या शेतकऱ्यांची जी आहे सही ते तुम्हाला या ठिकाणी सही करायची, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा पत्ता टाकायचा आहे। आता तुम्ही खाली बघू शकता अर्जाची पोचपावती ही तुम्हाला सोबत घ्यायची, त्यांची सही आणि शिक्का मिळाल्यानंतर ही तुमच्याकडे पुरावा म्हणून तुमच्याकडे असणार आहे। आता हा अर्ज तुम्हाला कुठं भेटू शकतो तर तुम्ही झेरॉक्स सेंटरवरती तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल किंवा कृषी कार्यालयामध्ये देखील हा तुम्हाला अर्ज मिळून जाईल आणि हा अर्ज जो आहे तो तुम्हाला कृषी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।